नमस्कार, शुभ सकाळ आणि शुभ गुरुवार. आज आहे गुरुवार. स्वामींची पूजा वगैरे आटोपली. म्हटलं चला थोडी स्वामींची माहिती तुमच्यासोबत शेअर करूया. तर की स्वामी स्वामी महाराज हे अक्कलकोटमध्ये त्यांचे आगमन कसे झाले, का झाले, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहे. तर त्यावर चॅनलला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये एक छानसं श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे अवतार आहेत. अक्कलकोट हे एक छोटे गाव आहे. श्री स्वामी समर्थ इसवी सन 1956 मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले. त्यावेळी त्या रस्त्यावरून काही गुराखी चालले होते. त्यांना पाहून स्वामी म्हणाले, काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का? तेव्हा ते गुराखी म्हणाले, नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा. पण श्री स्वामी गावात गेले नाहीत. उशाशी दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तिथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे छान स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला. तो स्वामींनी खाल्ला. त्या उभयतांचे भाग्यच उजळले. त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात गेले. तेथेही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले. त्यांनी स्वामींना नारळ हार अर्पण केला आणि अत्यादराचे वंदन केले. तेव्हा स्वामींनी त्यांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार कारभाऱ्यांच्या गळ्यात घातला. आपल्याजवळ असणारे कपाई वस्त्र म्हणजेच भगवी वस्त्र स्वामींनी मालोजीराजांच्या अंगावर घातले. या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्रच पांघरविले. अशा प्रकारे श्री स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजीराजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या एका ओट्यावर जाऊन बसले. ते 3 दिवस काही न खाता बसून ते होते. चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले. त्याला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आली. त्याने स्वामींना म्हटले, क्यों बाबाजी, हुक्का पीते हो? श्री स्वामी म्हणाले, हाँ हाँ जरूर, क्यों नहीं. तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली. स्वामी पुढे काय करतात ते हे कुतूहलाने पाहू लागला. त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले होते, पण ते काहीही बोलले नाही. त्यांनी चिलीम ओढली तर त्यातून धूर बाहेर पडू लागला. हे पाहून रिसालदार घाबरला. हे कोणीतरी सत्पुरुष आहेत, आपण उगाचीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो त्यांना शरण गेला. पटकन त्यांचे स्वामींचे पाय धरले आणि स्वामींची त्यांनी क्षमा मागितली. त्याच्या मनात स्वामीबद्दल भक्तिभाव निर्माण झाला. तर अशाच प्रकारे स्वामींचे आगमन झाले होते अक्कलकोटमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये काही माहिती सांगताना काही चुकी झाली असेल तर माफी असावी, क्षमा असावी. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप छान. आणि स्वामी तुमचं सर्व इच्छा पूर्ण करोत. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला स्वामींसाठी एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.